नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन रेसिपीमध्ये. काल मंगळवार निमित्त मी आषाढ महिन्याचा नैवेद्य बनवला होता आणि त्यातला मानाचा पदार्थ म्हणजे ह्या गोड गुळाच्या पुऱ्या. तुम्ही बघू शकता किती छान आणि मऊसूत अशा ह्या पुऱ्या तयार झाल्या आहे आणि तेलकटसुद्धा अजिबात नाही. या पुऱ्या जर तुम्ही 2-3 दिवस जरी अशाच ठेवल्या तरी ह्या एकदम अशाच मऊ लुसलुशीत राहतील. अजिबात वातड किंवा कडक होणार नाही. भरपूर जणांच्या पुऱ्या ह्या दातानेही तुटत नाही आणि हातानेही तुटत नाहीत. अशी ही रेसिपी एकदम मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. इथे मी 1 वाटीभर गूळ घेतलेला आहे. याच्यामध्ये मी 1 ग्लासभर पाणी घातलेले आहे. आता हे पाणी आपल्याला गरम करून घ्यायचे आहे. म्हणजेच आपल्याला हा गूळ या पाण्यामध्ये फक्त विरघळवून घ्यायचा आहे. आपल्याला याचा पाक वगैरे बनवायचा नाही. आता पाण्याला उकळी आल्यानंतर आपण गॅस बंद करणार आहोत आणि फक्त 1-2 मिनिटं आपल्याला हे पाणी फक्त अशी चमच्याने हलवून घ्यायचे आहे. पाणी थंड करायचे अजिबात नाही. आता इथे मी 2 वाटीभर गव्हाचे पीठ घेतलेले आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेले आहे. आता आपले जे उकळते पाणी आहे ते आपल्याला या पिठामध्ये घालून घ्यायचे आहे. मी इथे थोडेसेच पाणी घातले आहे. नंतर लागेल तसे हे पाणी मी घालून घेणार आहे. आपल्याला हाताने लगेच हे पीठ मळायचे नाही, नाही तर खूप जोराचा चटका बसू शकतो. आता आधी मी चमच्याने मिक्स केले आहे. नंतर हाताने हे पीठ मऊसर असे मळून घेणार आहे. आतासुद्धा हे पीठ खूप गरम आहे तरी मी मळत आहे. आपल्याला हे पिठाचा म्हणजेच पीठ एकदम मऊसूत असे मळायचे आहे. अजिबात कडक वगैरे मळायचे नाही. आता 10-15 मिनिटानंतर पीठ छान भिजले गेले आहे. आता मी याच्या पुऱ्या बनवायला घेते. भरपूर जणांच्या पुऱ्या इतक्या वातड होतात की खरंच त्या हातानेही अशा रबरासारख्या म्हणजे तुटत नाही. एकदम रबरासारख्या वातड होऊन जातात आणि खायला तर म्हाताऱ्या माणसांना म्हणजे वयस्कर माणसांनाही खाता येत नाही आणि लहान मुलांनासुद्धा खाता येत नाही. पण मी जी तुम्हाला आज पद्धत सांगितली आहे त्या पद्धतीने जर तुम्ही बनवल्या तर 2-3 दिवस तुमच्या ह्या पुऱ्या एकदम मऊसूत राहतील. म्हणजे त्या राहणारच नाही शक्यतो. कारण की ह्या इतक्या नरम आणि लुसलुशीत आणि खायला इतक्या चविष्ट बनतात की त्या बनवल्या बनवल्या लगेच संपवून जातात. आता या प्रकारे आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहे. आता मी ह्या छान अशा लाल रंगावरती तळून घेते. कारण की ह्या पुऱ्या लगेच तळल्या जातात. या पुऱ्यांना जर लाल रंग आला तर अजिबात घाबरायचं नाही. कारण की या पुऱ्या म्हणजे आपण गुळाच्या बनवल्या आहे त्यामुळे यांना लगेच लाल रंग येतो. ह्या जळालेल्या वगैरे काही नसता. फक्त गुळामुळे याला खूप छान असा लाल रंग येतो. तुम्ही बघू शकता किती सुंदर आपल्या पुऱ्यांना कलर आलेला आहे आणि चवीलाही छान लागणार आहे या पुऱ्या. आता यासोबत मी बटाट्याची भाजी बनवली होती, भात बनवला होता, मेथीची भाजी, खीर आणि भजेसुद्धा बनवले होते. भज्यांची रेसिपी मी तुमच्याबरोबर आधी शेअर केली आहे. ती तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. आता हा मानाचा पदार्थ म्हणजे नैवेद्य बनवला होता त्यातला मी या पुऱ्यांचा व्हिडिओ आज शूट केलेला आहे. तुम्हाला ही आजची रेसिपी जर आवडलीच तर आपल्या ह्या व्हिडिओला म्हणजे या चॅनलला एक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला एक लाईक आणि कमेंट आणि शेअर करायलासुद्धा विसरू नका. तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त राहा. जय श्रीराम.